कारण मला असं वाटतं की एका पॉइंटला गीतेतलं कर्मयोग जर आपण फॉलो करू शकलो, त्यात आपल्याला सगळं समाधान मिळतं. आपलं हे जे काम आहे ते आपल्याला अतिशय सिन्सिअरली आणि छान प्रकारे करायचंय. त्याच्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांची मनंही सांभाळायची. की आईबाबांनी माझा कान धरून मला विचारलं की तुला काय करायचंय ते ठरव. म्हणजे मी थिएटरमध्ये जरी करिअर केलं नसलं तरी देखील इट हॅज ऑलवेज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ मी. इंजिनियर्स घडवणाऱ्या जशा फॅक्टरीज आज आपल्याकडे आहेत, तशा फॅक्टरीजमधनं कलाकार घडायला हवे आहेत का? पण इतर कुठल्या कॉर्पोरेट जॉब्सशी किंवा इतर कुठल्या वेगळ्या प्रकारच्या बँकिंग म्हणा किंवा इतर जॉब्सशी आपण कलाकार ह्या करिअरची कंपॅरिझन नाही करू शकत. इट्स अ व्हेरी स्टँड अलोन निश करिअर. एक कलाकार घडण्यासाठीची जी इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे त्याच्याकडे खर्च म्हणून न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला पाहिजे की तर म्हणून प्रायव्हेट सेक्टरनी ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. त्यांनी परफॉर्मन्सेस स्पॉन्सर केले पाहिजेत. त्यांनी उगवत्या कलाकारांना स्पॉन्सरशिप्स, स्कॉलरशिप्स दिल्या पाहिजेत. मला असं वाटतं की ह्या सोशल मीडियाच्या सगळ्या रगाड्यामध्ये आज तरुण कलाकारांना सगळ्यात जास्ती गरज कसली असेल तर ती अंतर्मुख होण्याची गरज आहे. कथ्थक आपण ॲज अ हॉलिस्टिक किंवा एक सस्टेनेबल अप्रोच म्हणून कन्सिडर करू शकतो का? एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की जर आपण खुश असू ना तर कुटुंब खुश राहणार. आणि जेव्हा ती बंदिश शेवटची तिहाई घेऊन समेला येते तेव्हा ती हळूच प्रेक्षकांकडे बघून असं नमस्कार, सासी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा नृत्यांगनेबरोबर जी कथ्थक केवळ शिकलीच नाही तर तिने ते जगभर पोहोचवलं. स्वागत करूया शांभवी दांडेकर यांचं, एक मास्टर परफॉर्मर, टीचर आणि कोरिओग्राफर. पुण्याहून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यांना चेंज मेकर ऑफ द सिलिकॉन व्हॅली हा अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. कॉंग्रॅच्युलेशन शांभवी ताई अँड वेलकम टू सासी सखी. शांभवी ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे सासी सखीमध्ये. थँक्यू, नमस्कार, धन्यवाद. शांभवी ताई, कथ्थक हा तुझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आणि ऑफकोर्स तुला वारसा म्हणूनही तो मिळाला आहे. पण तुझं स्वतःचं कथ्थकशी नातं कसं जोडलं गेलं? सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि तुम्हाला दोघींनाही खूप थँक्स मला इथे बोलवल्याबद्दल. हा प्रश्न जो आहे ना तो मी त्याचं इतकेदा उत्तर दिलं आहे, पण दरवेळेला त्याच्याबद्दल बोलताना मला खूप भरून येतं. कारण मला असं वाटतं की आपल्याला कुठल्या घरात जन्म मिळतो किंवा आपल्याला जेनेटिकली काय गुण मिळतात हे कधी आपल्या हातात नसतं. बरोबर. आणि त्यामुळे खूप भाग्यवान वाटतं मला की एका कथक नर्तक आईच्या पोटी माझा जन्म झाला, पंडिता मनीषाताई साठे. आणि त्यामुळे घरातनं खूप कलेचे संस्कार मिळाले. पण फक्त डान्सचेच संस्कार नाही मिळाले, कारण घरामध्ये सगळंच खूप कलेचं वातावरण होतं. ते ओघाओघात मी सांगेनच आता. तर त्यामुळे अगदी कलासक्त, कलाप्रेमी आणि कलाकार कुटुंबामध्ये माझा जन्म झाल्यामुळे लहानपणापासूनच कलेचा एक प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल. सो जसं तू म्हटलं की कुठल्या घरात जन्म घ्यायचा हे की आपल्या हातात नसतं, पण तरी तू स्वतःला खूप भाग्यवान समजतेस. सो आईचं कथ्थक, बाबांची स्पिरिच्युअलिटी, आजीचं नाटक आणि शास्त्रीय संगीत, सो एकूणच एका हॉलिस्टिक वातावरणात तुझा जन्म झाला. पण तरीही पंडिता मनीषाताई साठेंसारख्या प्रख्यात गुरूं आई असणं, प्रख्यात गुरु, याचं कधी प्रेशर जाणवलं का? बापरे, आपण थेट अगदी म्हणजे आता विषयाला नाजूक प्रश्नांना हात घातलाय. मला वाटतं की कलाकारांची जी मुलं असतात किंवा पुढच्या पिढ्या असतात की जे त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करू बघत असतात किंवा त्यांना त्याच क्षेत्राची आवड असते, तर त्यांच्यासाठी हा प्रवास थोडासा कधी कधी नाजूक असतो. म्हणजे ह्याची समजा आपण तुलना वेगळ्या कुठल्या गोष्टींची केली की एक फॅमिली बिझनेस आहे आणि त्या घरातली दुसरी पिढी, तिसरी पिढी त्याच फॅमिली बिझनेसमध्ये तो बिझनेस पुढे नेते आहे, तर त्या वातावरणापेक्षा कलेचं वातावरण जरा किंवा वेगळं क्षेत्रामध्ये थोडंसं वेगळं असतं. कारण की स्वतःची प्रतिभा, स्वतःला काय म्हणायचंय किंवा कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार हा स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडत असतं आणि त्यामुळे त्या स्वतःच्या म्हणण्याला जो न्याय मिळायला पाहिजे तो कधी कधी आईवडिलांच्या छायेमध्ये असल्यामुळे तो मिळत नाही की काय असं वाटण्याची शक्यता असते.
आईच्या आणि माझ्या बाबतीत कसं झालं की एकतर आमच्यामध्ये खूप मोकळं आणि छान संभाषण पहिल्यापासून होतं. आम्हाला दोघींनाही एकमेकींच्या बरोबर नृत्य करायला, कार्यक्रम करायला, प्रवास करायला अतिशय आवडत होतं. आणि तसं आमच्यामध्ये वयाचं अंतर खूप कमी आहे, त्यामुळे एका स्टेजमध्ये आमच्या दोघींचाही प्रवास तो एक प्रगतीचा प्रवास चालू होता असंही आता मागे वळून बघताना मला वाटतं. प्रेशरचं म्हणशील तर मला असं वाटतं ते प्रेशर असं कधी नव्हतं. आमच्या घरामध्ये मला एवढी मोकळीक होती की आपल्याला जे पाहिजे ते करायचं आणि स्वभावही असा होता की जे आपण हातात घेऊ ते खूप सिन्सिअरली आणि टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी असं करायचं. त्यामुळे मी जो काही रियाज करत होते किंवा एका टप्प्यावरती मी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर जींच्याकडे शिकायला जायला लागले तालशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी. मग त्याचा काही वेगळा रियाज करत होते. तर ह्याचं माझ्या आईवडिलांना आणि घरातल्या माझ्या कुटुंबियांना खूप कौतुक होतं आणि ते सर्व प्रकारचा सपोर्ट मला करत होते. तर त्यामुळे प्रेशर असं कधी जाणवलं नाही. पण बाहेरनं कधी कधी मला असं वाटायचं की आपण स्वतः क्रिएट केलेल्या किंवा आपण स्वतः करत असलेल्या कामाला कधी कधी लोक असं गृहीत धरतात की हे मनीषाताईंनीच केलेलं असणार आहे. त्यावेळेला आई अगदी पर्टिक्युलरली सांगायची, नाही हे शांभवीचं क्रिएशन आहे, ही तिची कोरिओग्राफी आहे किंवा ह्या तिच्या विद्यार्थिनी आहेत, ह्या माझ्या विद्यार्थिनी नाही आहेत, असं आई अगदी पर्टिक्युलरली सगळ्यांना सांगायची. पण बरेचदा लोक म्हणजे अगदी मोठे मोठे कलाकार वगैरे सुद्धा हा तेच ते असं म्हणायचे. हे ऐकल्यावरती त्या काळात एस्पेशली जेव्हा मी नुकतंच शिकवायला सुरुवात केली होती, मी स्वतःला एस्टॅब्लिश करायला बघत होते, त्या काळात मला कधी कधी जरा असं वाटायचं की असं लोकांनी नाही केलं पाहिजे. आम्ही दोघी जणी पुण्यात आहोत, आम्ही दोघी आपापले स्वतंत्र नृत्य वर्ग घेतोय, आम्ही स्वतंत्रपणे विद्यार्थिनींना तयार करतोय, स्वतंत्र कार्यक्रम करतोय. पण लोकांना असं वाटतंय की शांभवीचं जे आहे ते मनीषाताईंचंच आहे आणि मनीषाताईंना मात्र असं प्रकर्षाने वाटतं की नाही, लोकांना हे कळलंच पाहिजे तिचं स्वतःच आहे. तर ह्याच्यामध्ये ना मला माझ्या कुटुंबामध्ये, तू मगाशी म्हणलीस की माझे वडील अध्यात्मामध्ये खूप उंचीवर पोचलेले होते, त्यामुळे घरामध्ये असं एक आध्यात्मिक वातावरण होतं आणि त्या विचारांचा मला ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप फायदा झाला. कारण मला असं वाटतं की एका पॉइंटला गीतेतलं कर्मयोग जर आपण फॉलो करू शकलो, त्यात आपल्याला सगळं समाधान मिळतं की तुमचं काम आहे हे तुम्ही जर निष्ठेनी आणि श्रद्धेनी केलं तर त्याचं तुम्हाला फळ मिळतंय का नाही किंवा कुठल्या स्वरूपात ते फळ मिळतंय ह्याच्याशी तुमचा काही संबंधच नाही आहे. तुमचं काम तुम्ही चोखपणे करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरचं जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला बिलकुल इन्व्हॉल्व्ह नाही करून घेतलं पाहिजे. आणि जर हे जमलं तर मग त्याच्या पुढची ईर्ष्या, चढाओढ, स्पर्धा, जेलसी या सगळ्याच गोष्टी दूर होतात. तर ह्या विचारांचा वारसा मला मिळाला आणि सुदैवाने ते मी माझ्यामध्ये होतंही ते की छान समाधानी राहायचं, आपलं काम करायचं आणि त्याच्यानंतरच्या कशाच्याही फंदात पडायचं नाही. आणि त्यामुळे आईमध्ये आणि माझ्यामध्ये कधीही इतक्या वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे क्लॅशेस किंवा कॉन्फ्लिक्ट कधीही झालेला नाही. दुसरं एक असं की आईने 2 रोल्स बजावले, आई म्हणून आणि गुरु म्हणून. तर जेव्हा मी आईच्या समोर तिची शिष्या म्हणून उभी असायची किंवा असते, तेव्हा तिचा शब्द हा शेवटचा शब्द असतो. म्हणजे ते जे गुरुचं एक महत्व आहे तर ते त्या आमच्या रिलेशनशिपमध्ये मी कायम पाळलं आणि त्यामुळे आमच्यामध्ये अतिशय निकोप असं नातं राहिलं. त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नात जसं होतं की कुठल्या प्रकारचं असं काही कंपॅरिझन झाली का किंवा काय लोकांनी केली, त्याचा आमच्यावर काही परिणाम झाला का तर नाही. आईबद्दल तू खूप भरभरून बोलली आहेस आणि तू हेही मेन्शन केलं की तुम्ही बरेच प्रयोग सोबत केले, ट्रॅव्हल करायला तुम्हाला सोबत आवडतं. सो एक नृत्यांगना म्हणून तू मनीषाताईंकडनं बरंच काही शिकली असशील, पण ऑफ स्टेज एक स्त्री म्हणून त्यांच्याकडनं काय शिकली आहेस? बोलायला सुरुवात केली तर खूप लांबलचक उत्तर होईल. 50 वर्षामध्ये आईच्या हाताखालनं इतक्या विद्यार्थिनी तयार झाल्या, करिअर म्हणून म्हणा किंवा हॉबी म्हणूनही म्हणा, हजारो अक्षरशः.
आईने प्रत्येक विद्यार्थिनीला फक्त नृत्य नाही शिकवलं, तर जीवनातलं सौंदर्य शिकवलं, जीवनातला बॅलन्स शिकवला आणि कर्तव्यही शिकवलं. म्हणजे एक स्त्री म्हणून आपल्या कुटुंबाच्या बद्दल किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आपलं जे कर्तव्य आहे ते आपण कसं पार पाडायचंय, एक करिअर वुमन म्हणून आपण आपल्या करिअरला न्याय कसा द्यायचा आहे किंवा त्याच्यातनं आपली प्रगती कशी साधायची आहे, आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या स्वतःच्या मेंटल वेलनेससाठी आपले जे काही छंद असतील ते जोपासणं म्हणा, ह्या सगळ्याचाच तिने स्वतःमध्ये एक छान समतोल, तूळ रास आहे आईची. त्यामुळे बहुतेक तो समतोल घेऊनच ती जन्माला आली होती का काय. पण आमच्या घरी खूप सोवळं होतं, आमच्या घरी धार्मिक वातावरण होतं, येणं जाणं होतं भरपूर, आणि आईने अगदी म्हणजे सोहळ्याचा स्वयंपाक, पुरणपोळीचं जेवण सगळं ती स्वतः करायची. आणि तसेच संस्कार फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या इतर गुरुभगिनींवर सुद्धा झाले. आणि त्यामुळे आपापल्या फॅमिलीमध्ये आमची एक घरातली स्त्री म्हणून कर्तव्य पार पाडताना आम्हाला कधीही असं वाटलं नाही की अरे हे काय मला स्वयंपाक करायला लागतोय, हे काय मला उठबस करायला लागते पाहुण्यांची. कधी नाही. कारण आईच्या हाताखाली आम्हाला असं ते ती एक विचार करण्याची तशी पद्धतच बनून गेली की आपलं हे जे काम आहे ते आपल्याला अतिशय सिन्सिअरली आणि छान प्रकारे करायचंय. त्याच्याचबरोबर आजूबाजूच्या लोकांची मनंही सांभाळायची. आई नेहमी सांगायची की कलाकाराचं जे जगणं असतं किंवा कामाचं स्वरूप असतं ते 9 to 5 जॉबपेक्षा खूप वेगळं असतं. ठरलेल्या वेळा नसतात, ट्रॅव्हल असतो, राईट. आणि मुख्य म्हणजे अंग मेहनतीचं काम आहे. म्हणजे तुम्ही घरी येता तेव्हा तुम्ही फक्त मेंटली नाही तर फिजिकली सुद्धा एक्झॉस्टेड असता. त्यामुळे इतर कॉर्पोरेट किंवा 9 to 5 जॉब मधल्या बायकांना ज्या तऱ्हेने कुटुंबियांचा सपोर्ट लागेल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती प्रमाणामध्ये कलाकारांना सपोर्ट लागतो. आणि स्त्री कलाकार असतील तर खूपच जास्त, अजून जास्त. मुलांचं बघायला कोणीतरी लागतं, घरातल्या अनेक गोष्टी असतात. त्यामुळे आई नेहमी सांगायची की तुम्ही इतरांसाठी करा घरातल्या, म्हणजे ते लोक तुम्हाला सपोर्ट करतील. असं पहिलं पाऊल तुम्ही राईट. किती लाख मोलाचं आहे. म्हणजे लाईफ लेसन्स आहे. आणि समतोल कसा साधायचा हे खरंच महत्वाचं आहे. कारण बिईंग अ करिअर ओरिएंटेड किंवा आपण आपलं जे करिअर सुरू असतं त्यामध्ये कदाचित मग कधीतरी चिडचिड होते की अरे बापरे मी एवढं सगळं करते आता मला घरचंही करायचं आहे. इतकं सोपं नाहीये ते म्हणजे बॅलन्स ठेवणं. खरं कधी कधी 19-20 होतं, पण मग एकमेकांना सांभाळून घेत आपण पुढे जातो. नक्कीच. जसं मिनल म्हणाली की अगदी होलिस्टिक एन्व्हायरमेंट होता घरी, त्याच्यामुळे कथ्थक तुझ्यात आपसुकच आलं. पण कधीतरी आयुष्यात असा टप्पा आला का की तुला असं वाटलं की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि कथ्थकमध्ये करिअर नाही काहीतरी दुसरं मी करणार? हो अगदी. इतर मुलं कशी लहानाची मोठी होताना दर टप्प्यावर काहीतरी वेगळं असतं, आपल्याला काहीतरी वेगळं बनायचं असतं. माझंही तसंच होतं. मला सगळ्यात पहिल्यांदा आर्किटेक्ट व्हायचं होतं कारण मला स्पेसचं खूप अट्रॅक्शन होतं. शाळेत असताना मला असं वाटायचं आपण आर्किटेक्ट व्हावं. आणि मी माझे डिझाईन्स वगैरे काढायचे वहीमध्ये. पण मग कळलं की खूप डिमांडिंग कोर्स आहे आणि त्याच्यासाठी मला काही काळ तरी नृत्याला थोडासा विराम द्या. साईड बाय साईड करण्याचा कोर्स नाहीये. स्पेसचं जे माझं प्रेम होतं त्याला नृत्याच्या माध्यमातून मी न्याय देऊ शकतच होते. बिकॉज डान्स इज नथिंग बट डेकोरेटिंग स्पेस, राईट. मग नंतर काही काळ मला इंटरप्रिटर व्हायचं होतं. तर मी शाळेत असतानाच संस्कृत शिकलेली होते आणि कॉलेजमध्ये मग 11वी पासूनच मी फ्रेंच शिकायला लागले. आणि अलियन्स फ्रान्सेस मधनं मी डिप्लोमाही पूर्ण केला फ्रेंचचा. काही काळ मी घरी ट्युशन्सही घेत होते फ्रेंचच्या. पण मग असं कळलं शेवटी की आयुष्यभर आपल्याला करता येईल अशा गोष्टीत करिअर केलं पाहिजे. म्हणजे मध्येच कंटाळा यायला नको. बरोबर. किंवा आपण जे करतोय ते काम आहे असं वाटायला. दर क्षणी काही ना काहीतरी क्रिएटिव्ह प्रोसेस चालू आहे आणि त्याच्यातनंच आपल्याला ऊर्जा मिळतेय, उत्साह मिळतोय. असं काय आहे असा विचार केल्यावर मग जाणवलं की आपल्याला नृत्यच करायचंय.
माझा आवाज वगैरे पण बरा होता, तर घरी आणि म्युझिकची बॅकग्राऊंड होती ना, त्यामुळे बाबांना माझ्या खूप वाटायचं की मी संगीतामध्ये करिअर करावं. भरपूर ऑप्शन्स भरपूर. आणि घरी मी म्हटलं ना तसं खूप मोकळं वातावरण होतं, त्यामुळे काहीही मी ठरवलं असतं ना तरी त्यांनी मला करू दिलं असतं, अगदी सपोर्ट केला असता. इंटरेस्टिंग. आम्ही असं ऐकलं की तुला नाटकातही इंटरेस्ट होता म्हणून. नाटकातच मला फारच जास्त इंटरेस्ट होता. म्हणजे कारण मी पहिल्यांदा बाल शिक्षण मंदिर नावाच्या प्रायमरी शाळेत होते आणि तिथनं मग नंतर विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये. तर या दोन्ही शाळांमध्ये ना नाटकाचं फारच वातावरण होतं. तर अगदी प्रायमरी स्कूलपासूनच नाटकामध्ये काम करायला लागून मग एलिमेंटरी आणि हायस्कूलमध्ये तर फुल फ्लेजेड म्हणजे नाटक, नाट्यवाचन, वक्तृत्व ह्या सगळ्याचा एवढा माहोल होता आमच्या शाळेत की मला आठवतंय की बराच काळ आमचा लायब्ररीमध्ये नाटकाची प्रॅक्टिस, आयत्या वेळेचा वक्तृत्वाचे काही विषय त्याची तयारी ह्याच्यातच जायचा वेळ. पण शिक्षक खूप चांगले होते, खूप एनकरेजिंग होते. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अशा कलागुणांचा आदर करणारे शिक्षक होते. आणि मग 11वीमध्ये BMCC मध्ये गेले मी. डान्स करायला वेळ मिळावा म्हणून कॉमर्सला गेले. आणि तिथपासनं तर पुरुषोत्तम, फिरोदिया, राज्यनाट्य स्पर्धा हा एक वेगळा प्रवास सुरू झाला. साईड बाय साईड कथकचा रियाज, कथकचं शिकणं, परीक्षा, प्रोग्राम्स हे सगळं चालू होतं. आता मी मागे वळून, आणि अभ्यासही करत होते मी. आता मागे वळून पाहिलं तर असं वाटतं की हे सगळं आपल्याला कसं जमत होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी पण छान जमत होत्या. हे सगळं करून सुद्धा मित्रमैत्रिणींबरोबर टाइमपास करायलाही वेळ मिळायचा. आय डोंट नो हाऊ. पण मग एका पॉइंटला आईबाबांना जाणवलं, मी हे अनेक मुलाखतींमध्ये बोललेली आहे की आईबाबांनी माझा कान धरून मला विचारलं की तुला काय करायचंय ते ठरव. आणि मग मी कथकची निवड केली आणि तेव्हापासून नाटकावरचं लक्ष काढून घेतलं. म्हणजे पूर्णविरामच मिळाला नाटकाला. पण तरी मला असं वाटतं की मी नाटकात जरी नसले तरी नाटक माझ्यामध्ये आहेच. म्हणजे माझ्या कोरिओग्राफीत नाटक आहे, माझ्या बोलण्यात नाटक आहे, मी ज्या तऱ्हेने माझ्या कामाचा विचार करते त्याच्यामध्येही थिएटर आहे. किंवा कथक मधूनही तुम्ही वेगवेगळ्या स्टोरीज कन्वे करता. अगदी म्हणजे माझ्या अभिनयामध्ये तर आहेच. कारण कसं झालं की घरातल्या वातावरणामुळे लहानपणापासनं फक्त चांगल्या चांगल्या नर्तकांचा सहवास मिळाला असं नाही, तर चांगल्या ॲक्टर्सचाही सहवास मिळाला. चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत, सूर्यकांत, म्हणजे त्यावेळेचे जे थिएटर किंवा मूव्हीमध्ये गाजलेले ॲक्टर्स होते त्या सगळ्यांचं घरी जाणं येणं होतं. आणि त्यामुळे एक माझ्या आजीच्या नाटकांच्या तालमी घरात चालायच्या आम्ही लहान असताना. तर मला 3-3 अंकी नाटकं पाठ असायची लहानपणी. कारण तिथे म्हणजे तिथनं हलावंसंच वाटायचं नाही नाटकाची तालीम चालू असताना. तर असा सगळा संस्कार झालेला असल्यामुळे. आणि नंतर मग माझ्या म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रातलं टर्निंग पॉईंट म्हणजे मला वाटतं माझ्या मुलाचा जन्म झालेला होता ऑलरेडी. तेव्हा मी 28-29 वर्षाची अशी मला वाटतं. तर त्यावेळेला मला पंडित सत्यदेव दुब्यांचं वाचिक अभिनयाचं वर्कशॉप अटेंड करण्याचा योग आला. आणि 15 दिवसाचं ते खूप एक्सटेन्सिव्ह वर्कशॉप मी पुण्यामध्ये अटेंड केलं. आणि त्यांनी अभिनयाकडे बघण्याचा माझा सगळा नजरिया, माझा दृष्टिकोनच बदलून गेला. ते जे एक ओपनिंग अप होतं ते मला अजूनही पुरतंय असं मला वाटतं. म्हणजे एक तो परिस्पर्श असतो आणि त्यातनं आपल्याला कळतं की आपण काहीतरी बदल झालाय आपल्यामध्ये, आपली विचार करण्याची पद्धत बदलली आहे, आपली अभिनय करण्याची पद्धत बदलली आहे. आणि दुबेजींना तर अंदाजही नसेल की ह्या एका कथक डान्सरच्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये आपण एवढा मोठा बदल घडवून आणतोय. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की मला असं वाटतं की म्हणजे मी थिएटरमध्ये जरी करिअर केलं नसलं तरी देखील इट हॅज ऑलवेज बीन अन इंटिग्रल पार्ट ऑफ मी. आणि तो माझा एक असा हळवा छान कोपरा आहे मनातला, जपून ठेवलेला. अगदी.
आपल्याकडे ना परफॉर्मिंग आर्ट्सला आजही ॲज अ हॉबी म्हणूनच परसिव्ह केल्या जातं. म्हणजे गाणं शिका किंवा नृत्य शिकणं हे इट्स लाईक हॉबीपर्यंत ठीक आहे, त्याच्यात काहीतरी करिअर होऊ शकतं हे अजूनही मला असं वाटतं नाही लोक कन्व्हिन्स्ड आहे या बाबतीत. अजूनही मॅथ्स आणि सायन्सला तितकंच महत्त्व दिलं जातं आणि कोणी जर म्हटलं आर्ट्समध्ये जायचं तर जरा होतंच की काय करणार आहेस. यावर तुझं काय मत आहे ताई? मत म्हणजे काय, इन प्रिन्सिपल मला हे मान्यच आहे की आता दरवर्षी ज्या प्रमाणामध्ये इंजिनियर्स बाहेर पडतात राईट, किंवा आर्किटेक्ट्स बाहेर पडतात, कॉमर्स ग्रॅज्युएट्स बाहेर पडतात, त्या मानाने कलाकारांचं प्रमाण नगण्यच आहे. अगदी म्हणजे डेसिमल मध्ये असेल ते प्रमाण. पण मुद्दा असा आहे की इंजिनियर्स घडवणाऱ्या जशा फॅक्टरीज आज आपल्याकडे आहेत तशा फॅक्टरीजमधनं कलाकार घडायला हवे आहेत का? तुम्हाला काय वाटतं, त्याचं उत्तर काय असेल? चांगले कलाकार एक्झॅक्टली. सो चांगले कलाकार आपल्याला घडायला हवेत. त्याच्यासाठी अनेक गोष्टींचा संयोग जुळून येणं गरजेचं असतं. म्हणजे निसर्गतः आपल्याला मिळालेलं टॅलेंट, त्याच्यावरती आपण घेऊ शकणारी मेहनत, मग परफॉर्मन्स आर्ट, योग्य वेळी चांगले गुरु मिळणं, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मिळणं, शरीराची साथ मिळणं, इतर काही कौटुंबिक गोष्टी जुळून येणं, ह्या सगळ्याचा जेव्हा संयोग होतो तेव्हा एका कलाकाराचं करिअर सुरू होतं. आणि त्याच्यानंतरही त्या करिअरचं नॅव्हिगेशन कसं होणार आहे हे त्यावेळीच ठरत जातं. आता त्यामुळेच मला असं वाटतं की आपण इतर कुठल्या कॉर्पोरेट जॉब्सशी किंवा इतर कुठल्या वेगळ्या प्रकारच्या बँकिंग म्हणा किंवा इतर जॉब्सशी आपण कलाकार ह्या करिअरची कंपॅरिझन नाही करू शकत. इट्स अ व्हेरी स्टँड अलोन निश करिअर असं मला वाटतं. आणि तो निश आहे हे जर आपण एकदा ॲक्सेप्ट केलं ना तर मग तुम्हाला पटेल की कलेमध्ये करिअर करणाऱ्या मुलामुलींची संख्या ही दरवर्षी वाढते आहे. अच्छा. हां, म्हणजे जर तुम्ही 10 वर्षापूर्वी पाहिलं असतं आणि आज पाहिलं तर अनेक तरुण मुलं मुली आज संगीत म्हणू नका, नाटक म्हणू नका, डान्स म्हणू नका, अतिशय चांगल्या प्रकारे आपलं करिअर नॅव्हिगेट करतायत. याच्यामध्ये परफॉर्मन्स आहेत, शिकवणं आहे म्हणजे टीचिंगचं प्रोफेशन आहे, आणि इतरही अजून अनेक वेगवेगळ्या ॲव्हेन्यूज कलेच्या माध्यमातून ओपन झालेले आहेत. प्रश्न असा आहे की इतक्या एक्सपोनेन्शियली, म्हणजे मी हे म्हणते ते नुसतंच असं फील गुड म्हणत नाही आहे. मला ह्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करून हे पक्क माहिती आहे की दरवर्षी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुलं मुली ह्या क्षेत्राकडे अट्रॅक्ट आहेत. आणि ह्याचं कारण असं की एक आपण 20-25 वर्षापूर्वीचा, म्हणजे समजा मी जेव्हा करिअर सुरू केलं तेव्हाशी आपण आत्ताची जर का कंपॅरिझन केली तर ह्या क्षेत्रातनं आर्थिक स्थैर्य मिळायचं प्रमाणही खूप वाढलंय. म्हणजे आजकाल आपण आजूबाजूला कलाकार पाहतो तर चांगल्या प्रकारच्या एका आर्थिक ह्याच्यामध्ये असतात, ते झोनमध्ये असतात. दे आर एबल टू अर्न अ गुड लिव्हिंग आउट ऑफ देअर आर्ट. आणि त्याच्यामुळे नवीन नवीन लोक अट्रॅक्ट होत असतात. कारण काय की सगळ्यात पहिल्यांदा तर पॅशन पाहिजे, राईट. एखादी व्यक्ती ठरवते की मी IT मध्ये जाणार आहे तर त्याच्यामागे पॅशन असू शकते, नाही असं नाही, पण IT मधनं मिळणारं पॅकेज हा एक मोठा अट्रॅक्शनचा पॉइंट असतो, राईट. पण जेव्हा एखादी व्यक्ती ठरवते की मी कलाकार होणार आहे तेव्हा त्याच्या मागे फक्त पॅशन आणि पॅशनच असते, बाकी काहीही नसतं. त्याच्या पुढचं जे काही आहे ते सगळं त्या कलाकाराला स्वतः निर्माण करायचं असतं. आता एवढे चॅलेंजेस असतानाही जर मोठ्या प्रमाणामध्ये ललित कलांच्या युनिव्हर्सिटीज ओपन होत आहेत, प्रत्येक ठिकाणी अप टू द ब्रिम ॲडमिशन्स पूर्ण झालेल्या आहेत. अनेक ग्रामीण भागातनं मोठ्या शहरांमध्ये येऊन करिअर कोर्स कलेमध्ये घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. तर मला असं वाटतं की हा कलेचा सुवर्णकाळ सुरू झालेला आहे. आता आपण हे कंप्लेंट करणं थांबवलं पाहिजे. आपण कंप्लेंट कशाची केली पाहिजे सांगू का, की ज्या प्रमाणामध्ये कलाकारांना परफॉर्मन्स ॲव्हेन्यूज मिळायला पाहिजेत, परफॉर्मन्ससाठी प्लॅटफॉर्म्स मिळायला पाहिजेत, ते उपलब्ध होण्यासाठी समाजाने काय केलं पाहिजे.
ह्याच्याबद्दलचा विचार झाला पाहिजे. कलाकार भरपूर प्रमाणात निर्माण होत आहेत, ते पुढे यशस्वी होण्यासाठीचं जे नेटवर्क आहे ते क्रिएट करण्यावरती आपण समाज म्हणून भर दिला पाहिजे. किंवा कदाचित हे नेटवर्क जर झालं सुरू चांगल्या प्रमाणात तर कदाचित विद्यार्थ्यांची संख्या आणखीन वाढू शकते कला क्षेत्रामध्ये. डेफिनेटली मला असं वाटतं की आज गेल्या साधारण 50 वर्षांचा काळ पाहिला ना तर एक गोष्ट बदललेली नाही आहे कलेच्या क्षेत्रात. ती म्हणजे जर तुम्हाला चांगले पैसे मिळवायचे असतील तर म्हणजे आता हे सगळं आहेच की तुम्हाला गुरु चांगले मिळायला पाहिजे, तुम्ही शिक्षण चांगलं घेतलेलं पाहिजे, रियाज पाहिजे, हे सगळं झालंच, हे मी आधीही बोलली आहे. पण तुम्हाला शिकवून पैसे मिळवायला लागतात, म्हणजे क्लासेस घेऊन. कारण परफॉर्मन्समध्ये आर्थिक पॉसिबिलिटीज नाही आहेत, दे आर व्हेरी लिमिटेड. आणि त्यामुळे फक्त परफॉर्मन्सेस करून तुमचं पोट भरू शकत नाही, तुमचं कुटुंब चालू शकत नाही. आणि ही परिस्थिती जेव्हा बदलेल तेव्हा परफॉर्मन्स आर्ट म्हणून कलेला जास्ती चांगले दिवस येतील भारतामध्ये. इंटरेस्टिंग. सो आपण कला क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थीही हळूहळू येत आहेत ह्याबद्दल बोललो, पण एकूणच या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचे ट्रेनिंग झाले, कॉस्ट्युम्स झाले, इन्स्ट्रुमेंट्स किंवा परफॉर्मन्ससाठी जे ट्रॅव्हल करायला लागतं, सो हे सगळे एक्सपेन्सेस काही विद्यार्थी नाही त्यांना परवडू शकत. बरोबर. सो एकूणच कला क्षेत्रातील शिक्षण हे थोडं महागडं आहे असं वाटतं का तुला? तरीही मला वाटतं की प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसपेक्षा स्वस्तच. म्हणजे तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की कलेच्या साठी 10 दिशांनी पैसे खर्च करायला लागतात. अगदी म्हणजे सुरुवातीच्या काळातच तो खर्च दिसतो. पण CA होण्यासाठी जे क्लासेस लावायला लागतात किंवा GRE TOEFLचे क्लासेस लावायला लागतात, मेडिकलच्या एंट्रन्स टेस्टसाठीचे क्लासेस लावायला लागतात, त्याच्याशी कंपॅरिझन केली ना तर हा खर्च काहीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी आणि अगेन मी परत तेच म्हणते की समाजाने एक कलाकार घडण्यासाठीची जी इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे त्याच्याकडे खर्च म्हणून न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायला पाहिजे की इफ यू इन्व्हेस्ट नाव यू आर गोइंग टू गेट द बेनिफिट्स लेटर इन फ्युचर. जर काय पालक म्हणून आता माझा मुलगा सुद्धा मोठा इज ऑलरेडी आउट ऑफ म्हणजे तो ऑलरेडी वर्कफोर्समध्ये आहे आता. तो सॅन फ्रान्सिस्कोमध्ये IT मध्येच आहे. तर त्यामुळे त्या ग्रुपमधली एक पालक म्हणून मी ह्याच्याकडे जेव्हा बघते तेव्हा मला असं वाटतं की आपण मुलांना कॉलेजमध्ये घालताना असा विचार करतो की नाही हे इथे 2 ठिकाणी ॲडमिशन मिळाली आहे तर हे नको, हे जरा महागडं आहे पण तरी इथे जाऊ दे, कारण त्याच्यातनं त्याला जास्ती चांगल्या संधी मिळतील किंवा पुढे काहीतरी अजून चांगले ॲव्हेन्यूज, नेटवर्किंग हे ते. तर म्हणून कलेच्या क्षेत्रात करिअर जर मुलं करत असतील तर त्यांच्यावरती पालकांनी खर्च करताना हा विलिंगनेस दाखवण्याची गरज आहे. ही इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. आणि आमच्यासारखे जे कलाकार आहेत की ज्यांनी एक करिअर म्हणून किती चांगल्या तऱ्हेने यू कॅन बिल्ड युअर लाईफ आउट ऑफ इट, हे आपल्या उदाहरणातनं सिद्ध केलेलं आहे, त्यांच्याकडे बघून पालकांनी इन्स्पिरेशन घ्यायला काहीच हरकत नाही. की एक साधारण एक कॅलिब्रेशन असावं आपल्या मुलाचं किंवा मुलीचं की किती गुण आहेत आणि कुठपर्यंत जाऊ शकण्याची शक्यता आहे, त्याच्याप्रमाणे कुठे पुश लागणार आहे किंवा हे होणं शक्य आहे की नाही, या सगळ्याचं कॅलिब्रेशन पालकांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे एक आपला जनरल क्लास लावून टाकला आणि मग जे होईल ते होईल, पण तुम्ही 12वी नंतर इतक्या कॅज्युअली नाही घेत. तुम्ही खूप विचार करता कुठल्या कॉलेजमध्ये जायला पाहिजे, मुलांनी मुलींनी काय करायला पाहिजे, तितक्याच सजगपणे कलेच्या करिअरचा पालकांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. हे खूप मी रॅडिकल बोलत असेल कदाचित. सगळे कलाकारांचे इंटरव्ह्यूज खूप गुडी असतात आणि त्याच गोष्टी बोलल्या जातात की पॅशन नसेल तर काही होत नाही किंवा खूप हाल अपेष्टा काढायला लागतात. पण आता समाज म्हणून आपली सगळ्यांचीच एक आर्थिक स्केल आपली वाढलेली आहे आणि त्याचा फायदा मुला मुलींना व्हायला पाहिजे.
पालकांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, कारण कलेच्या क्षेत्रातही पुढे जाऊन उत्तम आर्थिक स्थैर्य किंवा एक चांगली लाईफस्टाईल ही मिळणं हे शक्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मुलांना सपोर्ट करायला हवा. नक्कीच. अगदी बरोबर. आणि जसं तू बोललीस की कला क्षेत्रातील शिक्षण याच्याकडे खर्च म्हणून न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा, तरीही गव्हर्नमेंटकडनं परफॉर्मिंग आर्ट्ससाठी काही फंड्स किंवा काही इन्स्टिट्यूट्स किंवा काही स्कॉलरशिप्स वगैरे अशा अवेलेबल आहेत का? स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंटकडनं. CCRTच्या स्कॉलरशिप्स असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतरही काही फेलोशिप्स स्कॉलरशिप्स आहेत. गव्हर्नमेंटनी काम केलेलं नाही आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही, पण त्याची संख्या वाढायला हवी. कारण की मी म्हटलं तसं की ज्या प्रमाणामध्ये कलाकारांची संख्या वाढते आहे त्या प्रमाणामध्ये स्कॉलरशिप्सची संख्या वाढत नाही आहे, त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी कमी आहे. आणि म्हणूनच इथे मला असं वाटतं की कॉर्पोरेट कंपनीज शुड स्टेप इन, प्रायव्हेट सेक्टरनी स्टेप इन करायला पाहिजे. त्यांनी त्यांचं फंडिंग काही कलेकडे वळवायला पाहिजे. हे आपण सगळ्यांनी समाज म्हणून समजून घेतलं पाहिजे की कलेच्या साधनेतनं किंवा कलेच्या जाणीवेतनं, एक्सपोजरमधनं, सोप्पा शब्द एक्सपोजरमधनं समाजाला स्थैर्य येतं, समाज जास्ती सुसंस्कृत होतो. हे प्लेटो आणि अरिस्टॉटलच्या काळापासनं त्यांनाही समजलेलं होतं की तुम्हाला एक जर का एकसंध समाज घडवायचा असेल, सगळ्यांच्या मध्ये एक मनमिलाफ असावा असं वाटत असेल, तर सगळ्यांना कलेला एक्सपोजर द्या. हे अरिस्टॉटलने सांगितलेलं होतं. तर म्हणून प्रायव्हेट सेक्टरनी ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. त्यांनी परफॉर्मन्सेस स्पॉन्सर केले पाहिजेत, त्यांनी उगवत्या कलाकारांना स्पॉन्सरशिप्स स्कॉलरशिप्स दिल्या पाहिजेत. त्यांनी विचारलं पाहिजे की एम्प्लॉईजमधल्या कोणाची मुलं कलेमध्ये येत आहेत का, तर एम्प्लॉईजना त्यांनी काही हे दिलं पाहिजे, स्पॉन्सरशिप्स दिल्या पाहिजेत. खूप करण्यासारखं आहे, पण कलेची समाजाला गरज कशी आहे हे जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त पटेल तेव्हा आपल्याला त्याला सपोर्ट करावासा वाटेल. आणि म्हणून मी एवढी ॲडव्होकसी करते की प्रायव्हेट सेक्टरनी यायलाच पाहिजे कलेला सपोर्ट करायला. आणि त्यांच्याजवळ CSRचे फंड्स असतात पाहिजे. आणि मला हेही वाटतं की गव्हर्नमेंटचे फंड्स कलेकडे वळवण्यापेक्षा प्रायव्हेट सेक्टरचे वळवणं नक्की सोपं असेल. प्रोसेसमध्ये फसतील गव्हर्नमेंटचे फंड्स. येस. जसं आपण ताई तू मगाशी सांगितलं की अपॉर्च्युनिटीज आहेत, अजूनही व्हायला पाहिजेत, पण आहेत. एक वन ऑफ दी थिंग इज लाईक सोशल मीडियाशिवाय आता लाईफ अगदीच असं लाईक प्राणवायू. तर आर्टिस्ट सोशल मीडिया इफेक्टिव्हली कशा प्रकारे यूज करू शकतात? मस्त प्रश्न आहे. आणि मला स्वतःला सोशल मीडिया खूप आवडतो. म्हणजे इट्स माय रिस्पाईट, इट्स माय सेफ स्पेस. मला छान वाटतं सोशल मीडियावर लोकांचं छान काम बघताना, किंवा तरुण मुलं मुली जे काही पोस्ट करत असतात त्यांचे काही वेगळेच विचार असतात, हे सगळं मला खूप आवडतं. मला असं वाटतं की म्हणजे हे माझं आवडतं स्टेटमेंट आहे बरं का, की जसं कॉर्पोरेट लोकांना लिंक्डइन मस्ट असतं, राईट? लिंक्डइन प्रोफाईल ही बेसिक गरज असते कुठल्याही जॉबसाठी, तसं कलाकारांसाठी सोशल मीडिया आहे. कारण की तिथे तुमची एक ओळख तुम्ही बनवू शकता, तुमचं प्रोफाईल बनवू शकता. आज कुठल्याही नवीन कलाकाराला कोणीही ऑर्गनायझर म्हणा किंवा कोणीही जेव्हा अप्रोच होतात तेव्हा पहिल्यांदा इन्स्टा प्रोफाईल केलं जातं. म्हणजे इट इज लिटरली लाईक लिंक्डइन. सो मी स्वतः काही सोशल मीडिया बरोबर वाढलेली नाहीये. बरोबर, सोशल मीडियाही गेल्या एक 8-10 वर्ष गोष्ट आहे. त्यामुळे माझं करिअर जेव्हा मी तरुण वयामध्ये माझ्या 20-25 जेव्हा मी ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी धडपड करत होते तेव्हा कुठे होतं सोशल मीडिया, नव्हता प्लॅटफॉर्म तेव्हा. त्यांनी काही अडलं का? तर अडलं नाही, पण जर असतं तर डेफिनेटली फायदा झाला असता, नक्की. पण सोशल मीडियाच्या वापराबद्दल मला वाटतं की एक काही पथ्य पाळणं हे खूप गरजेचं आहे, एस्पेशली तरुण कलाकारांनी. कारण की मला असं वाटतं की त्याचा एक आपल्या प्रोफाईल क्रिएशनसाठी किंवा एस्टॅब्लिश होण्यासाठी एवढाच लिमिटेड उपयोग करावा असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही रियाज करताय, त्याचं रील गेलं,
मग तुम्ही चुकलात रियाज करताना, त्याचं एक रील गेलं. मग तुम्ही क्लासमध्ये गुरूंच्या समोर शिकताय, त्याचं एक रील गेलं. ह्याची गरज नाही आहे असं मला वाटतं. तुम्ही तुमचे जे माइलस्टोन्स आहेत ते सोशल मीडियावर पोस्ट करा आणि उरलेला वेळ तुम्ही कलेच्या साधनेत, रियाजामध्ये घालवा, इंट्रोस्पेक्शनमध्ये घालवा. मला असं वाटतं की ह्या सोशल मीडियाच्या सगळ्या रगाड्यामध्ये आज तरुण कलाकारांना सगळ्यात जास्ती गरज कसली असेल तर ती अंतर्मुख होण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही सारखं कॅमेऱ्यासमोर बोलता, सारखं कुणातरी इन्व्हिजिबल ऑडियन्सशी बोलता, तेव्हा तुमचं स्वतःशी बोलणं कुठेतरी कमी होऊन जातं. आणि कलाकाराचा स्वतःशी संवाद खूप जर नसेल तर सगळ्याच कलेला एक असा उथळपणा येऊन जातो. त्यामुळे ते पथ्य पाळणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं की कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. तुम्ही लिंक्डइनवर दिवसातले 4 तास नाही घालवत. जेव्हा तुमच्या करिअरमध्ये काही विशेष, नवीन, महत्वाचं होतं, माइलस्टोन, तेव्हा तुम्ही तुमचं लिंक्डइन प्रोफाईल अपग्रेड करता, अपडेट करता. तर त्या तऱ्हेने प्रोफेशनली सोशल मीडियाकडे कलाकारांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं, जे मी स्वतः करण्याचा प्रयत्न करते. आणि सोशल मीडिया इट्स लाईक दुहेरी ना, म्हणजे चांगला पण वापर होतो, कधी कधी कदाचित आर्टिस्ट वाहूनही जाईल की मग तो फॉलोअर्स आणि त्या सगळ्या याच्यात जर अडकला. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आता हे पण आहे की जर का तुम्हाला सोशल मीडिया आर्टिस्टच व्हायचं असेल, राईट, तर मग इट्स अ डिफरंट स्टोरी. तुम्हाला त्या प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करायला पाहिजे. काय केलं की तुम्हाला थाउजंड्स ऑफ फॉलोअर्स मिळतील ह्याचा तुम्ही विचार कराल वगैरे वगैरे. पण मी त्या लीगमध्ये नाही आहे, त्यामुळे मी तसं उत्तर दिलं नाही. मी ज्या दृष्टिकोनातनं माझ्या कलेकडे बघते त्याच दृष्टिकोनातनं मी बोलते. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांना कलेची साधना करायची आहे, ज्यांना आयुष्यभर कलेची तपश्चर्या करायची आहे आणि आपल्या कलेतनं लोकांपर्यंत आनंद पोचवायचा आहे, त्यांनी कुठेतरी स्वतःला थांबवायला पाहिजे. त्याची भीती नको, त्याची मैत्रीच हवी सोशल मीडियाशी, पण इतकी मैत्री नको की आपलंच, म्हणजे आपलं सोडून दुसऱ्याला देणं, अशी मैत्री नको आपल्याला. यू हॅव टू ड्रॉ दॅट लाईन अँड यू हॅव टू स्टॉप देअर. त्याच्यापेक्षा जास्ती नको असं वाटतं. बरोबर. आणि अंतर्मुख होणं आणि एक ड्रॉ करणं लाईन हे सगळ्यांनाच गरजेचं आहे. रादर खरं आहे, राईट. जसं तू म्हणालीस ताई की यू स्टार्टेड बिफोर सोशल मीडिया, म्हणजे तेव्हा अगदी प्रॉबेबली न्यूजपेपर वॉज द ओनली वे. आणि 20 वर्ष तू ऑलमोस्ट भारतात तुझं करिअर केलं आणि त्याच्यानंतर यू मूव्ह टू US आणि तिथे तू शांभवीज इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथ्थक स्टार्ट केलं. तर इतक्या 20 वर्ष इथे राहून मग एका दुसऱ्या देशात, दुसऱ्या कल्चरमध्ये एस्टॅब्लिश करणं स्वतःला, कसा होता तो प्रवास? इंटरेस्टिंग होता प्रवास तो. म्हणजे 2.0 म्हणजे सेकंड इनिंग असं. म्हणजे जरी आम्ही तिकडे मूव्ह होण्याच्या आधी मी सारखी अमेरिकेला जात होते वर्कशॉप्स घ्यायला, प्रोग्राम्स करायला वगैरे. पण जेव्हा आम्ही मूव्ह झालो ना तिकडे, तेव्हा सुरुवातीचा काळ असा खूप मी सारखी माझ्या नवऱ्याचा आधार घेऊन असायची. म्हणजे प्रत्येकच गोष्ट नवीन होती. आणि मी जेव्हा तिकडे स्थायिक झाले तेव्हा मी ऑलमोस्ट 40 वर्षाची झालेली होते. तर त्यामुळे नवीन ड्रायव्हिंग सुरू करायचं किंवा साध्या गोष्टींमध्ये चॅलेंजेस असतो चॅलेंज. व्हॉट इज द न्यू 20? लिटरली इट वॉज फॉर मी. मला मनातनं कुठेच असं वाटत नव्हतं की अरे बापरे आपण 40 वर्षाचे झालो आणि आता आपण नवीन काहीतरी सुरुवात करायला बघतोय वगैरे. कारण की म्हणजे आय थिंक माय हजबंड वॉज व्हेरी रॉक सॉलिड विथ मी ऑन धिस. आणि त्यामुळे माझ्यावर प्रेशर नव्हतं कसलंच. मी अतिशय स्वच्छंदपणे एखाद्या 20 वर्षाच्या मुलीच्या उत्साहानेच तिथे परत सुरुवात केली की ठीक आहे आता बघूया आपल्याला काय काय आवडतंय ते करूया. आणि म्हणून अशी तिथे सुरुवात झाली बेसिकली. साध्या गोष्टीत खूप चॅलेंजेस वाटायचे आणि ॲक्सेंट समजणं, साधी गोष्ट म्हणजे. आणि अगेन आय विल से की त्यावेळेला एकतर एवढं इंटरनेट इतकं नव्हतं आजूबाजूला 2012, आणि सोशल मीडिया नव्हतं. आजकाल साधी आपल्या घरातली मुलं पण 2-3 ॲक्सेंट्समध्ये बोलतात की नाही, त्यांना वेळच लागत नाही. काय स्विच करतात एक्झॅक्टली. पण जरा थोडंसं
12-13 वर्षापूर्वी थोडं त्यांचे आपल्याला ऍक्सेंट समजणं, आपले त्यांना समजणं हे मोठं चॅलेंज. कधी कधी असं व्हायचं की आता म्हटलंय का कॅन्ट म्हटलंय. अरे देवा, हो. दरवेळी रेस्टॉरंटमध्ये मी काही वेटरला प्रश्न विचारला आणि त्यांनी काही उत्तर दिलं की मला म्हणे प्लीज से दॅट अगेन, असं मला म्हणायला लागायचं. मग मला वाटतं आपण अडाणी आहोत का, आपण गेली 10 वर्ष आपण अमेरिकेत येतोय, दरवर्षी आपण हे काय आहे. पण अगेन ॲज आय सेड की वी वर अ व्हेरी नाईसली निट फॅमिली आणि वी नॅव्हिगेटेड इट टुगेदर, असं झालं. जेव्हा अमेरिकेमध्ये शिकवायला सुरुवात केली ना, तेव्हा मात्र एक गोष्ट मला कळली होती की लहान लहान मुलांचे क्लासेस घेण्याचं माझं वय आता मागे पडलेलं आहे. जेव्हा ते होतं तेव्हा मी केलेलं आहे आणि नाव आय हॅव ग्रॅज्युएटेड आउट ऑफ इट. तर त्यामुळे मी हे ठरवलं की मी बिगिनर लेव्हलपासनं शिकवायला मला अगदी काहीच हरकत नाही. इथे पुण्यामध्ये 20 वर्ष मी शिकवत होते आणि माझ्या हाताखालनं करिअर म्हणून सुद्धा अनेक मुली तयार होऊन बाहेर पडल्या होत्या ऑलरेडी. त्यामुळे एक असं काय म्हणतात त्याला, कन्व्हेन्शनली एक गुरु म्हणून असं माझं इथे क्रिएट झालेलं होतं तसं. आणि देवाच्या दयेने खूप लहान वयामध्ये खूप प्रॉमिसिंग स्टुडंट्स माझ्या हातात आल्या. त्यांनी मेहनत घेतली, मीही त्यांच्यावर मेहनत घेतली. त्यामुळे मी तशी तरुण असतानाच माझ्या हाताखालनं शिष्या घडायला सुरुवात झाली होती, विच इज अ रेअरिटी. आमच्या फील्डमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हाताखालनं शिष्य घडून त्यांनी स्वतःचं करिअर सुरू करणं ही रेअरिटीच आहे. पण मला असं वाटतं की माझ्यावरती परमेश्वराचा आणि गुरूंचा काहीतरी एक वरदहस्त आहे की ते जमतंय मला असं. तर तिकडे शिकवायला सुरुवात करताना मग मी ठरवलं की आपण फक्त ॲडल्ट स्टुडंट्सनाच शिकवायचं. आणि आम्ही राहतो सिलिकॉन व्हॅलीमध्ये, त्यामुळे आजूबाजूला सगळ्या टेक इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक, लिटरली म्हणजे कधी कधी तर असं झालं आहे की मी एअरपोर्टवरनं उबर घेऊन घरी येते आणि असंच काहीतरी स्मॉल टॉक चालू आहे उबर ड्रायव्हरशी. तर उबर ड्रायव्हर गेट सो हॅपी की माझ्या गाडीमध्ये आज टेक इंडस्ट्रीत काम न करणारं कोणीतरी बसलंय आणि दॅट टू एन आर्टिस्ट. असं म्हणजे अशी परिस्थिती तिथे, लेफ्ट अँड राईट टेक इंडस्ट्री. त्यामुळे माझ्याकडे त्याच तऱ्हेचे स्टुडंट्स यायला लागले, ऑल वर्किंग लेडीज, भयंकर हाय प्रोफाईल स्ट्रेसफुल जॉब्स. आणि त्यामुळे इथे माझं जे एक असा दृष्टिकोन होता की खूप सखोल ज्ञान देऊन मला स्टुडंट घडवायचे, म्हणजे मला डान्सर्स घडवायचे, असा माझा दृष्टिकोन होता माझ्या ॲक्टिव्हिटीकडे बघण्याचा. सस्टेन होण्यासाठी हॉबी क्लासेस हे सगळ्यांनाच चालवायला लागतात आणि ते मला आवडतही होतं, शिकवणंच आवडत होतं. पण अमेरिकेत जेव्हा क्लासेस सुरू केले आणि आता 10-11 वर्ष पूर्ण होतील आता, तर मला ना नृत्याचं एका बाईच्या आयुष्यामध्ये काय स्थान असतं हे मला इतकं नव्याने कळलं. सांगते, मला असं एक वेगळ्याच तऱ्हेचं समाधान मिळायला लागलं तिथे शिकवताना. कारण की आठवड्याचे 5 दिवस अत्यंत स्ट्रेसफुल काम करत असणाऱ्या ह्या बायका जेव्हा माझ्याकडे 1 तास शिकायला येतात आणि त्या मला सांगतात की त्यातला आनंद आम्हाला पुढचा आठवडाभर पुरतो. त्या सांगतात की आम्ही ना रोज 15-15 मिनटं काढतो पण रियाज केल्याशिवाय झोपत नाही. त्याची किंमत माझ्यासाठी एवढी जास्त होती, एवढी जास्त होती अक्षरशः. म्हणजे त्या माझ्याकडे शिकण्यातनं त्या सगळ्या स्त्रिया रिचार्ज होत होत्या आणि त्यांचं समाधान बघून मी रिचार्ज होत होते. इट वॉज अ फुलफिलिंग एक्सपिरियन्स. इट इज ऑन अ व्हेरी डिफरंट स्केल. सो तू स्त्रियांच्या आयुष्यातलं नृत्याचं महत्त्व ह्याच्याबद्दल बोललीस, तर मला हे विचारायला आवडेल की कथ्थक आपण ॲज अ हॉलिस्टिक किंवा एक सस्टेनेबल अप्रोच म्हणून कन्सिडर करू शकतो का फॉर वुमेन्स हेल्थ? डेफिनेटली मला असं वाटतं की एस्पेशली स्त्रियांची हेल्थ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेंटल हेल्थवर अवलंबून असते. कारण आपण हृदयातनं म्हणजे आपण हृदयाने चालतो, राईट? आपण मेंदूनी नाही, आपलं हृदय आपल्याला गाईड करत असतं बायकांचं. जर आपण मनातनं खुश असू तर आपलं सगळं छान चालू असतं. पण 2-4 दिवस जर काही कारणाने मूड खराब असेल
तर आपलं डोकं दुखायला लागतं, आपल्याला ऍसिडिटी होते, आपले हातपाय गळून सगळं होतं आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की बायकांनी आपल्या आवडती एखादी हॉबी सिरियसली करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सिरियसली करणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सतत नवीन शिकत राहणं आणि ते करण्यासाठी कष्ट घेणं, मेहनत घेणं. म्हणजे देअर हॅज टू बी अन इन्व्हेस्टमेंट ऑफ टाईम, एनर्जी अँड मनी इन व्हॉट एव्हर यू लर्न न्यू. म्हणून मी ह्या अशा तऱ्हेच्या म्हणजे क्लासिकल डान्स किंवा म्युझिक अशा कलांना थोडंसं एक वरचं स्थान देते, रादर दॅन गोईंग अँड डुईंग अ पिलाटेस क्लास और झुंबा. त्याही सुंदरच ॲक्टिव्हिटीज आहेत, पण त्याच्यामध्ये सतत एक स्किलसेट रिन्यू करणं, नवीन नवीन शिकणं, त्यातनं स्वतःची आत्मिक प्रगती साधणं, हा कुठेतरी बाईचा उद्देश पाहिजे हॉबीकडे बघण्याचा. आणि त्याच्यातनं आपल्याला मेंटल स्ट्रेंथ तर मिळेलच, पण त्याचा सुंदर इफेक्ट आपल्या फिजिकल हेल्थवरती डेफिनेटली होईल. आणि मी हे होईल असं का म्हणते, कारण की मी माझ्या क्लासमध्ये डेली बेसिसवर बघते हे. माझ्याकडे साधारण 25 ते 55 असा एवढा एज ग्रुप माझ्याकडे शिकतो. सो अगदी म्हणजे तसं रिटायरमेंटला आलेल्या पण स्त्रिया माझ्याकडे शिकतात आणि अगदी ज्यांचं करिअर सुरू झालं आहे आत्ता जस्ट अशाही मुली शिकतात. तिथे अमेरिकेत सुद्धा माझ्याकडे बाहेरगावहून डान्स टीचर्स ॲडव्हान्स ट्रेनिंग घ्यायला येतात. अच्छा. सो हे सगळं मी बोलते ते एक्सपोनेन्शियल आहे, कारण माझ्या तिथल्या ज्या सिनियर स्टुडंट्स आहेत त्या आपापल्या शहरांमध्ये त्यांचे क्लासेस चालवतात. जसं मी शेकडो मुलींना तयार करते तसं त्यांचेही शेकडो स्टुडंट्स आहेत. सो एव्हरीथिंग, हे जे आनंद निर्माण करण्याचं हे जे काही एक यंत्र आहे ना, नृत्य एक्सपोनेन्शियल आहे. हे फक्त माझ्यापुरतं निर्मित नाही आहे, ते मी खूप ठिकाणी पोचवते, जसं मनीषाताईंनी आमच्यापर्यंत पोचवलं. त्यामुळे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की जर आपण खुश असू ना तर कुटुंब खुश राहणार. हो, नक्कीच, नाही का. आणि त्यामुळे आपण स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढणं आणि त्याच्यासाठी त्याची सवय लावणं घरातल्या इतर कुटुंबियांना की हा माझा वेळ आहे आणि तो माझ्यासाठी का महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्यामुळे तुमचंही लाईफ इझी होणार आहे. एक्झॅक्टली. ह्याच्यातनं मला आनंद मिळतो, ह्याच्यातनं मला एनर्जी मिळते आणि त्याचं चांगलं रिफ्लेक्शन आपल्या सगळ्यांवर होतं ॲज अ फॅमिली. आणि म्हणून मी हे करणं गरजेचं आहे. इट हॅज गिव्हन मी इमेन्स जॉय. ते दिसत आहे तुझ्या चेहऱ्यावर. शांभवीताई, तू आणि तुझ्या काळातल्या ज्या इतर गुरु असतील किंवा मनीषाताई आणि त्यांच्या काळातल्या ज्या त्यांच्या काळातल्या जे पण गुरु असतील, तर त्यांचा ओव्हरऑल तुमच्या दोघींच्या लेटसे जनरेशनचे जे गुरु आहेत त्यांचा टुवर्ड स्टुडंट काही अप्रोच चेंज झाला आहे का? हाऊ डू यू सी युअर स्टुडंट्स? हो, म्हणजे पर जनरेशन काहीतरी बदल तर होणारच आहे. तर म्हणजे मी माझ्या आणि आईच्या संदर्भात बोलू शकते, कारण ते फर्स्ट हँड आहे. बाकी असं जेनेरिक मला नाही बोलता येणार. पण आता आईच्या शिकवण्याचा समजा विचार केला तर आई खूप समजावून सांगून शिकवायची, प्रेमाने शिकवायची. कारण आई जेव्हा पंडित गोपीकृष्णजींच्याकडे मुंबईला शिकायची तर ते अजूनच ओल्ड स्कूल होते ना, तर ते खूप रागवायचे, कधी कधी फटका मारायचे आणि त्यांना प्रश्न विचारण्याची तर सोयच नव्हती. म्हणजे तो काळच असा नव्हता, विद्यार्थ्यांनी तोंड उघडायचं नाही, गप्प बसा, असाच तो काळ होता. त्यामुळे आई त्या आठवणी सांगायची आणि मग त्या बॅकग्राऊंडवर तिने स्वतःची शिकवण्याची स्टाईल डेव्हलप केली की विद्यार्थ्यांना प्रेमाने शिकवलं गेलं पाहिजे. त्यांना भीती वाटली तर त्याच्यात काहीच मजा नाही आहे. नंतर ओरडलं नाही पाहिजे, म्हणजे असं म्हणूया की अनड्यू ओरडणं नको, आवाजवी ओरडणं नको. नंतर असं तिने म्हणजे आम्हाला जे शिकवलं ना तर ते खूप प्रेमाने शिकवलं. एका वाक्यात सांगायचं तर खूप प्रेमाने शिकवलं आणि तिच्यामध्ये पेशन्स तर भरपूर होता. आता मग मी अगदी माझ्या वयाच्या 18व्या वर्षीच स्वतंत्रपणे शिकवायला सुरुवात केली. आईचीच मनीषा नृत्यालयाची आमची एक शाखा कोथरूड गणेशनगर भागामध्ये होती
आणि तिथे आईने मला पाठवलं. तोपर्यंत माझं विशारद झालं होतं. आता इतक्या लवकर शिकायला सुरुवात झाली होती की 18व्या वर्षी माझं विशारद झालेलं होतं. आणि आमच्याकडे तो एक रूल होता की विशारद झाल्याशिवाय स्वतंत्रपणे क्लासेस सुरू करायचे नाहीत. म्हणजे एक ती गुरुला काळजी असते ना की अगदीच प्रीमॅच्युअर असं कोणी शिकवलं नाही पाहिजे, असं क्वालिटी कंट्रोल होण्यासाठी. तर 18व्या वर्षी मला आईने तिकडे पाठवलं, जा आता शिकव. आणि तसं पाहिलं तर मी 14-15व्या वर्षापासून आईला थोडी थोडी क्लासमध्ये शिकवायला वगैरे मदत करत होते. सो थोडासा बेस झालेला होता तयार. पण आता तिथनं म्हणजे माझ्या 18व्या वर्षापासून ते आजपर्यंत, राईट, इट्स अ लॉंग टाइम. तर मला असं वाटतं की मी सुद्धा ना इतकी बदलली आहे शिक्षक म्हणून. काही गोष्टी एकदम ज्या बेसिक आहेत त्या आहेत की आईकडनं मी पेशन्स शिकले, कारण तो ओरिजिनली 20 वर्षाच्या कुणाच मुलीमध्ये पेशन्स नसतो, तो आपल्याला आपल्यामध्ये आणायला लागतो. आणि आई सांगायची की समजा तुमच्या विद्यार्थिनीला काही करता येत नसेल तुम्ही शिकवलेलं, तर तो तिचा दोष नाही आहे, तो शिक्षक म्हणून तुमचा दोष आहे. आणि हेच एक्झॅक्टली माझे गुरुजी पंडित सुरेश तळवलकरजी हेच प्रिन्सिपल वेगळ्या शब्दात त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्याला येईपर्यंत शिकवणं ही गुरुची जबाबदारी आहे. हे त्यांचे शब्द आहेत. त्यामुळे पेशन्सनी ह्या पद्धतीने कळलं नाही तर त्या पद्धतीने सांगणं, सारखी एकच गोष्ट सांगायला लागली तरी सुद्धा ती सांगणं, म्हणजे थोडक्यात काय की तो मुद्दा त्या विद्यार्थ्याच्या शरीरामध्ये भिनेपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहणं, असं मी माझ्या दोन्ही गुरूंकडनं काही ना काही शिकतच माझी एक स्टाईल निर्माण झाली. पण मला असं वाटतं की माझी स्वतःची काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन, तर मी एक ॲनालिटिकल पद्धतीने विचार करणारी व्यक्ती आहे. तर त्यामुळे मीच स्वतःला आधी हे प्रश्न विचारते की आपण हे का करतोय, जे काही करतोय त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्याच्या मागच्या लिंक्स काय आहेत, कनेक्शन्स काय आहेत. आणि हे सगळं मी विद्यार्थ्यांना समजावून सांगतेच. म्हणजे नथिंग कम्स आउट ऑफ द ब्लू, देर इज नो मॅजिक. प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक आहे, एक तारतम्य आहे, सारासार विचार आहे. आणि तो समजून घेऊन जर का त्यांनी ती प्रस्तुती केली तर त्याच्यामध्ये एक जास्ती छान फ्लो येणार आहे, त्याच्यामध्ये समज येणार आहे एक जास्त. सो ह्या काही गोष्टी मी फॉलो करते. दुसरं, मी कायनेसिओलॉजी म्हणजे आपलं शरीरशास्त्र जे आहे, आपले मसल्स कसं काम करतात, कुठला मसल कुठली मूव्हमेंट करण्यामध्ये महत्त्वाचं काम करतो, ह्या सगळ्याचा एक चांगला फील मला अमेरिकेतल्या माझ्या वास्तव्यामध्ये आला. कारण की तेव्हा एक वारच असं होतं आमच्या फील्डमध्ये की प्रत्येक डान्सरनी जिममध्ये जाऊन ट्रेन करायला पाहिजे. कारण की सगळे म्हणजे डान्समधनं एका पर्टिक्युलर मसल सेटला फायदा होत असतो, पण काही मसल्स वापरले जातच नाहीत आणि त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तसं होऊ नये म्हणून आणि 40 नंतरच्या मस्क्युलर स्ट्रेंथसाठी ट्रेनिंग हे गरजेचं आहे. सो ते मी सुरू केलं तिकडे गेल्यावर आणि त्याच्यातनं एक जाणीव यायला लागली. काही वेळेला फिजिकल थेरपी घ्यायला लागली, त्याच्यातनं एक जाणीव आली. सो त्याच्यातनं मला असा एक वेगळा अप्रोच मिळाला की मूव्हमेंट्स शिकवताना मसलच्या अवेअरनेस सहित शिकवलं पाहिजे. आणि ते मी चांगल्या प्रकारे इनकॉर्पोरेट केलं माझ्या स्टाईलमध्ये. म्हणजे थोडक्यात आता की एक हात असा वर उचलायचा आहे, हां, तर हा हात किती वर गेला म्हणजे तो बरोबर आहे. तर ज्या वेळेला माझा ट्रायसेप मसल एंगेज होईल आणि मला तो ट्रायसेप मसल जेव्हा जाणवायला लागेल तेव्हा ती उंची ओके आहे. असं हे एक अगदी छोटं म्हणजे बेसिक उदाहरण आहे अगदी. तर ही एक मला नवीन वाट सापडली आणि त्याचा मी माझ्या शिकवण्यामध्ये इनकॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. आणि दुसरं म्हणजे गाणं शिकायची मला खूप पहिल्यापासून आवड होती आणि ते माझं एक स्वप्न मी अमेरिकेला गेल्यावर त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात केली. सो तिथे अनुपमा चंद्रात्रेय म्हणून माझ्या गुरु आहेत, तर त्यांच्याकडे मी गेली 10-11 वर्ष माझ्या करिअरमधनं वेळात वेळ काढून जाऊन शिकते आणि त्यांच्याकडे मला खूप छान संगीत शिकायला मिळतंय. तर त्या संगीताचा आणि कथकचा मिलाफ आणि त्याचं एक नॉलेज विद्यार्थ्यांना सतत देत राहणं, हा सुद्धा एक वेगळा मार्ग मी त्याच्यामध्ये
एक इन्कॉर्पोरेट करायला सुरुवात केली. म्हणजे उदाहरणार्थ की आता नृत्य चालू आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर एक काही संगीत चालू आहे, त्या संगीताचा राग कुठला आहे? कारण नर्तकाचा संबंध तालाशी तर असतोच, पण तो तालापर्यंत सीमित राहू नये. तो राग कुठला आहे, ही सगळी जी, किंवा ते संगीत जे वाजतंय तर त्याचा टाईप काय आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, ते गाणं ही नर्तकाची गरज आहे. म्हणजे तुम्ही चांगलं गायलं नाहीत तरी चालेल, पण तुम्हाला गाता यायला पाहिजे. तुम्ही तुमचं जे गीत आहे किंवा तुमची जी बंदिश आहे ती गद्य म्हणून तुम्ही त्याच्यावर डान्स नाही करू शकता. तुम्हाला ती गाता आली पाहिजे, कारण की त्या अवरोहांचा तुमच्या मुवमेंट्सवरती एक प्रभाव आहे, त्याचा एक परिणाम आहे तुमच्यावरती. आणि हे माझ्या गुरुजींच्या पत्नी आणि प्रसिद्ध गायिका पद्माताई तळवलकर यांनी माझ्या फॉर्मेटिव्ह इयर्समध्ये मला खूप त्याचं महत्त्व समजावून सांगितलं होतं. त्या नेहमी मला म्हणायच्या की तुझ्या डान्समध्ये गाणं दिसलं पाहिजे शांभवी, आणि त्याचा मी असा पाठपुरावा करत होते की काय म्हणायचं असेल ह्यांना. तर ते आता मला असं वाटतं की इतके वर्ष संगीत शिकून मला आता हळूहळू ते कळायला लागलंय की डान्समध्ये गाणं शिकणं म्हणजे काय. तर मला असं वाटतं की आपण जसे जसे घडत असतो तशी आपल्या शिकवण्याची स्टाईल पण इव्हॉल्व्ह होत असते, आणि म्हणूनच कुठल्याच दोन व्यक्ती एकमेकींच्या सारखं शिकवत नाहीत. अगदी गुरु शिष्य काय जुळ्या बहिणी जरी असल्या ना तरी त्या एकमेकींच्या सारखं शिकवणार. कथ्थकमध्ये तुम्ही फेशियल एक्सप्रेशन्स थ्रू इमोशन्स आणि स्टोरीज कन्व्हे करत असता, तर कथ्थकमधला तुझ्या आवडीचा अभिनय कुठला आहे? करून दाखवशील छोटासा? आता सध्या माझं काही वेगळ्या क्रॉसओव्हर अभिनयाच्या रचनांवरती काम करणं चालू आहे. क्रॉसओव्हर अशासाठी की आत्ताचे आपल्या आधुनिक जगण्यातले जे काही संदर्भ आहेत तर ते रिफ्लेक्ट होतील अशा काही रचना मी सध्या निर्माण करतेय. आणि त्याच्याचबरोबर प्रयत्न असा आहे की त्याच्यामध्ये पारंपरिक कथकच्या चौकटीमध्ये, अभिनयाच्या चौकटीत राहूनच मला त्या ज्या काही कंटेम्पररी थीम्स आहेत त्या पोचवायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये एक मला सुंदर बंदिश मिळाली, एक 2-3 वर्ष झाली. म्हणजे हा कंटेम्पररी थीम्सचा प्रवास कुठनं सुरू झाला ह्याची गंमत सांगते. तर सिलिकॉन व्हॅलीमध्येच एक संदीप रानडे नावाचा एक गायक आणि अतिशय टॅलेंटेड सिंगर आणि रचनाकार होता. तो पंडित जसराजजींचा शिष्य आहे. आणि काही काळाने, म्हणजे मी जेव्हा व्हॅलीमध्ये मूव्ह झाले तेव्हाच तो पुण्याला मूव्ह झाला. सो आमची तशी गाठभेट झालीच नाही. पण त्यांनी इंस्टाग्रामवर त्याची मी एक क्लिप पाहिली ज्याच्यामध्ये तो त्यांनी स्वतः रचलेली एक मॉडर्न बंदिश त्यांनी पोस्ट केली होती. आणि त्याच्या ओळी अशा होत्या, जा रे सजनवा, फोन पे नजरे बिछाए जाए, हमसे ना करो बत्तिया, हम पे ना डारो नजरिया, असं त्याचं हे होतं. मला इतकी गंमत वाटली की ब्रजभाषेमध्ये हिंदुस्थानी क्लासिकल बंदिशीच्या स्वरूपामध्ये पण हे कॉन्टेंट किती सुंदर मांडलंय यांनी. तर तिथनं माझा विचार चालू झाला आणि तिथनं मी म्हटलं की आपण हे बसवून ट्राय करूया. कारण मला असं वाटायचं की राधाकृष्ण, त्यांच्यातली छेडछाड, घागर फोडली, कपडे भिजले, मनगट पिरगळलं, हे छान आहे सगळं. ह्याच्यात काही, बिकॉज देर इज कन्सेंट. ओके, कृष्णावरती लोकांनी आरोप केलेला आहे की तो छेडछाड करायचा, तो छेडछाड नाही करायचा. ही डिड इट विथ कन्सेंट. आणि हे सगळ्या जितक्या तरुण मुली कथक, भरतनाट्यम, ओडिसीच्या माध्यमातून अभिनय करतात त्यांनी ह्यातला शृंगार समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी हा मुद्दामून कन्सेंटचा मुद्दा इथे मांडतेय की कृष्णावरती भलते सरते आरोप करू नका. ही वॉज अ व्हेरी डिसेंट गाय. ओके, बॅक टू द पॉइंट. सो मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याचा मी रस्ता शोधायचा प्रयत्न करते. तर या बंदिशीच्या माध्यमातून मला तो रस्ता मिळाला आणि मग मी त्याचा पूर्ण एक 10-12 मिनिटाचा तो एक पीस डेव्हलप केला. म्हणजे त्याला ठुमरीच म्हणायला लागेल, कारण की नायक नायिकेतलीच शृंगारिक छेडछाड, काही बातचीत असंच आहे त्याच्यामध्ये.
आणि ती सारखी त्याच्या नावाने खडे फोडतीये. घरातली कामं करत नाही, मलाच स्वयंपाक करायला लागतो, मीच लॉन्ड्री करतेय, मीच कपड्यांच्या घड्या घालतेय, हा नुसता बसलाय टीव्ही समोर आणि स्वतःच्या टॅबलेटमध्ये डोकं घालून बसलाय आणि फोनमध्ये डोकं घालून, अशी त्याचा रागा चालू. आणि मग ती त्याला काहीतरी सांगायला जाते की अरे मी काल मॉलमध्ये गेले होते खरेदी करायला आणि मला ड्रेस आवडला पण तो खूप महाग होता वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या घरात जे चालू असतं नॉर्मली जे कॉन्व्हर्सेशन्स असतात आणि तो सारखा डायव्हर्ट होऊन त्याच्या गेममध्ये त्याच्या ऑनलाईन ह्याच्यामध्ये असा तो जातोय. आणि शेवटी ती आता तिथे एक सस्पेन्स आहे की ती मग फार वैतागते आणि ती त्याच्यावरती तणतणत चालायला लागते आणि कशावर तरी आपटते आणि मटकन खाली बसते. इतकं तिला लागतं. म्हणताना तो धावत येतो, तिला उठवतो आणि तिचा पाय पसरून तिला बसवतो आणि मग जरा म्हणतो अगं इथे दुखतंय का, हे करू का, बघ तुला पाय हलवता येतोय का. हे सगळं मी शब्दातनं म्हणते पण ते माझ्या अभिनयातनं चालू आहे बरं का. दोन व्यक्तींमधलं कॉन्व्हर्सेशन आणि मी असे डायलॉग्सरशी मी रोल्स बदलतेय असं डोळ्यासमोर आणत. आणि मग ती म्हणते हां छान वाटतंय आता, हां असंच चेप, असंच छान वाटतंय. आणि जेव्हा ती बंदिश शेवटची तिहाई घेऊन समेला येते तेव्हा ती हळूच प्रेक्षकांकडे बघून असं आणि प्रेक्षकांमध्ये एकच हास्य, खूप मोठा आशा निर्माण होतो. आत्तापर्यंत जितक्या वेळेला मी ही बंदिश केली आहे आणि त्या ठुबरीला मी नाव दिलंय कहाणी घर घर की. तर प्रेक्षकांनी लोटपोट हसून मला दाद दिली आहे आणि मला असं वाटतं की असा हास्यरस क्लासिकल डान्समध्ये आणणं, ते सुद्धा कंटेम्पररी माध्यमातनं, ही मला एक लॉटरी लागली म्हणणार नाही कारण की मी मेहनत होती त्याच्यावर, पण ते प्रेझेंट करताना मला इतकी मजा येते सध्या. सो तुम्ही जेव्हा प्रश्न विचारलात की तुझा आवडता पीस सांग, तर मला एकदम आत्ता ह्या पीसची आठवण झाली की सध्या मी ह्याच्यात आहे, म्हणजे सध्या मी हा झोन. आणि हे खूप रिलेटेबल आहे, म्हणजे राधा कृष्ण वगैरे ठीक आहे पण आत्ताच्या काळासाठी हे अगदीच रिलेटेबल आहे आणि ते अवघड पण आहे. कारण की अभिजात शास्त्रीय मूव्हमेंट व्होकॅब्लरीचा तो जो एक दायरा असतो, ती सीमा असते ज्याच्यामुळे तुमच्या कलेला अभिजातता मिळते, त्याला कुठेही धक्का न पोचवता हे करायचंय. म्हणजे माझ्या डोळ्यापुढे कायम ध्येय काय असतं की माझ्या दोन्ही गुरूंना माझं काम आवडलं पाहिजे, त्यांना दुखवून मला काहीच करायचं नाहीये. त्यामुळे काहीही क्रिएट करताना त्यांचा विचार पहिला असतो. ते अतिशय फॉरवर्ड थिंकिंग आहेत, आई काय किंवा गुरुजी काय, दे आर व्हेरी फॉरवर्ड थिंकिंग, पण ते अतिशय काटेकोर पण आहेत. त्यांनी त्या ज्या बाउंड्रीज पाळलेल्या आहेत आणि ज्या आम्हाला शिकवलेल्या आहेत त्याच्या आत राहून काय नवीन क्रिएट करता येईल असा सध्या माझा प्रयत्न चालू. आणि तुला असं कधी होतं का नवीन काहीतरी फॉर्म केल्यावरती की लगेच आईला प्रश्नच नाही, दाखवू कधी नाही, प्रश्नच नाही. आत्ता जे 2-3 म्हणजे ह्या लाईन्सवरती मी जे 2-3 कंटेम्पररी पीसेस क्रिएट केलेत, तर त्यातला प्रत्येक पीस आईने बघितलाय, तिचे इनपुट्स दिलेत. आणि हे जे असतं ना ते एव्हर इव्हॉल्विंग असतं हे. म्हणजे म्हणूनच तो एक पीस जरी 50 वेळा जरी मी परफॉर्म केला ना तरी मला त्याचा कंटाळा येत नाही, कारण की दरवेळी त्याच्यात मला नवीन नवीन काहीतरी सापडत असतं. त्याच्यामध्ये ती एक एक्स्टेम्पोर उपज म्हणतात त्याला, की ती उपज करायला ती जागा असते, की हे असं ठरलेलं नाही आहे ह्याच्यानंतर हे ह्याच्यानंतर हे असं नाही आहे. ती जरी चौकट असली तरी ती एक मुक्त फ्लेक्सिबल अशी चौकट आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये कितीही वेळा ते केलं दरवेळेला नवीन काहीतरी होतं, नवीन जाणीव होते. आणि आई पण परत पाहत असली तर आई पण मला सांगते की हां आज हे चांगलं झालं. आता पुण्यामध्ये कार्यक्रम झाला तर आईच्याच सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानेच, म्हणजे मी आणि माझ्या शिष्या आणि त्यांच्या शिष्या अशा 3 पिढ्यांच्या 51 डान्सर्सनी आईला मानवंदना म्हणून कार्यक्रम केला. तर तेव्हा मी आईला विचारलं होतं की मला तू एक पीस असा सांग की जो तुझा सगळ्यात आवडता पीस आहे आणि तो मी तुझ्यासाठी परफॉर्म करील. तर आईने मी बरेच वर्ष तो पीस परफॉर्म करतेय आणि ती एक कविता आहे, हिंदी कविता, यशोधरा असं नाव आहे तिचं. तर गौतम बुद्धाची बायको यशोधरा, जी स्वतः राजकन्या होती आणि तिने ते सगळं पाहिलं, नवरा सोडून गेला, न सांगता गेला आणि
परत आला तो एकदम संन्यासीपणच आला. हो. काय झालं असेल तिचं? तर त्या सगळ्याचं वर्णन करणारा एक पीस जो एका हिंदी कवितेवर आधारित आहे, मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेवर. बरेच वर्ष मी तो परफॉर्म करते. तर आईने मला सांगितलं तो कर माझ्यासाठी, आणि त्या दिवशी मी तिच्यासाठी तो पीस परफॉर्म केला. प्रेक्षकांना अगदी पर्वणीच. ताई, तुझ्यासाठी ना एक गेम शोधून आणलाय, दिस ऑर दॅट. तर सांग तुझे काय प्रिफरन्सेस राहतील. मस्त. तर सुरू करूया ताई. रेडी? डान्स विथ घुंगरू और विदाउट घुंगरू? Always with घुंगरू. I call घुंगरूज the whispers of dance. Okay. ट्रेडिशनल लहंगा और कंटेम्प्ररी फ्यूजन कॉस्ट्यूम? ट्रेडिशनल लहंगा. 3 ताल और झपताल? बोथ. लाइव म्यूजिक और रिकॉर्डेड म्यूजिक? लाइव, हैंड्स डाउन. ग्रेसफुल अभिनय और पावरफुल फुटवर्क? ओ माय गॉड, हा खूप अवघड आहे प्रश्न. एक निवडायचंच झालं तर ॲट माय दिस जंक्चर आय विल गो फॉर ग्रेसफुल अभिनय. हाच प्रश्न तुम्हाला 20 वर्षापूर्वी विचारला असता तर मला नक्की पॉवरफुल फुटवर्क म्हटलं असतं. सोलो परफॉर्मन्स और ग्रुप कोरियोग्राफी? सोलो परफॉर्मन्स. अर्ली मॉर्निंग रियाज और लेट नाईट इन्स्पिरेशन? फॉर मी अर्ली मॉर्निंग. अर्ली मॉर्निंग. आणि क्लासिकल प्युरिटी और मॉडर्न स्टोरी टेलिंग? अगेन अ गुड क्वेश्चन. मगाशी मी एवढं बोलली आहे. फॉर मी इट इज मॉडर्न स्टोरी टेलिंग विद इन क्लासिकल रेल्म. स्टेज स्पॉटलाइट और स्टुडिओ मिरर? हा नाही, नथिंग कॅन बीट स्टेज स्पॉटलाइट. ओके, विथ दॅट आय थिंक तो माझा शेवटचा प्रश्न होता. थँक्यू सो मच शांभवी ताई, तू वेळ काढून आली आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्या. मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. मला सुद्धा खूप मजा आली आणि मला खरंच असं वाटलंच नाही की आपण आज पहिल्यांदा भेटतोय असं. छान, मस्त मजा आली. खरोखरच कलेचा मार्ग सोपा नाही, पण तुमच्यासारखे गुरु आहेत म्हणूनच आजही अनेक लोक कलेशी जोडले आहेत. कला ही फक्त शिकायची नसते, तर ती रोज जगायची असते. तेव्हाच ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते. विथ दॅट थॉट, सॅसी सखी विल साइन आउट. आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.